उद्धव ठाकरे की शिवसेना विधानसभा में विपक्ष नेता पर अपना दावा करने जा रही है। इस पर प्रतिक्रिया देते हुए शिंदे गुट प्रवक्ता कृष्णा हेगड़े ने महाविकास आघाड़ी को फिर से एक साथ आने की सलाह दी। शरद पवार गुट, ठाकरे गुट और कांग्रेस तीनों पार्टियों की विधायकों की कम संख्या को देखते हुए उन्होंने ये सलाह दी। बघा, हे उद्धव ठाकरेजीचे पार्टीचा अंतर्गत विषय आहे, पण मी असं सांगू शकतो की जे आकडा विपक्षकडे आहेत, म्हणजे काँग्रेस, उबाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार त्यांच्याकडे जे आकडा आहे त्यामध्ये ते जे नेता विरोधी पक्षनेता ते अपॉइंट करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे आकडाच नाही। आणि तिथे पण काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत, ते पण दावेदार आहे, आपले आदित्य ठाकरेजी पण आहेत, भास्कर जाधवजी पण आहेत, सगळे लोक आहेत। पण वास्तविकता हे आहे की त्यांच्याकडे आकडाच नाही आहे, तर त्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून पण त्यांनी हा लीडर ऑफ ऑपोजिशन पद क्लेम केलं तर हे मॅटर कोर्टमध्ये जाईल आणि जे निर्णय असणार ते सन्मान्य अध्यक्ष महोदयाचा असणार। संजय राऊत साहेब गेल्या 3 वर्षापासून काय ना काय आरोप करतात। आता आरोप ते करतात पण एकदम उलटाच होतोय। त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेचं बरोबर 14 जे आमदार आहे परत येणार, मग 40 झाले, सरकार झाली, त्यांनी सांगितलं सरकार पडणार, सरकार पडली नाही, त्यांनी सांगितलं परत हा सरकार येणार नाही, परत सरकार आली, परत आपले एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री झाले, महायुतीची सरकार आली। संजय राऊत जे सांगतात त्याचं बिलकुल उलटाच होतो, तर संजय राऊत जे सांगतात त्यातला आम्ही जास्त महत्त्व देत नाही। सगळ्या पार्टीला आपला पक्षाचं जे स्ट्रॅटेजी आहे, वे ऑफ फंक्शनिंग आहे, निवडणूक लढण्याची जे स्टाईल आहे ते स्वतः ते निवडू शकतात आणि त्यांना फुल फ्रीडम आहे। तर उबाटाने असा निर्णय घेतला की त्यांना स्वतंत्र लढायचं आहे, ते त्यांचा स्वतःचा निर्णय। बघा, लोकसभामध्ये पण त्यांचा काय विश्वास एक दुसऱ्यावर नव्हतं आणि विधानसभामध्ये पण नव्हतं आणि एक सीटमध्ये ते आपले कॅन्डिडेट निवडत होते, अपॉइंट करत होते। तिथे सांगलीमध्ये आम्ही बघितलं की त्यांनी तिकडे जे रेसलर होते त्यांना तिकीट दिलं, पण विश्वजित कदम त्यांना पाडलं तिथे। तसं काँग्रेसमध्ये आणि उबाटामध्ये पण काय कोऑर्डिनेशन नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उबाटामध्ये पण काय कोऑर्डिनेशन नाही। जे हे इनऑर्गॅनिक अलायन्स आहे आणि ते स्वतःचं स्वार्थासाठी एकत्र लोकसभामध्ये आले आणि आता जे आहे ते पूर्ण इंडी गठबंधन आणि महाविकास आघाडी ते तुटून फुटून पडलं आहे।